नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे, जिथे आपण भारतीय संस्कृती, देवदेवतांच्या कथा आणि आपल्या पारंपरिक सणाविषयी जाणून घेतो, थोडं वेगळ्या पण सहज आणि साध्या सोप्या भाषेत. मंडळी, तुम्हाला जर असं ज्ञान वाढवणारं आणि मनाला शांती देणारं कंटेंट आवडत असेल तर आपल्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे ही सुंदर परंपरा अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यात एकादशी येत असते, मात्र वर्षातून 2 एकादशींना फार मोठे महत्त्व आहे. यातील पहिली एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील येणारी देवशयनी किंवा आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिक महिन्यात येणारी कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी. तर यातील आषाढी एकादशी तर झाली, आता येणार आहे ती कार्तिकी एकादशी. 1 नोव्हेंबरला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षी ही एकादशीची तिथी आहे. याच एकादशीला प्रबोधिनी किंवा देव उठणी एकादशी या नावानेही ओळखलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचे कार्य स्वीकारतात. याच देव उठणी एकादशीच्या दिवशी माता तुळशीचा विवाह देखील साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया देव उठणी एकादशीची संपूर्ण माहिती आणि पूजा व महत्त्वाबद्दल. आषाढ शुक्ल एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेले विष्णू हे कार्तिक शुक्ल एकादशीत जागृत होतात, म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी उपवास किंवा जागरण करून अगस्त्याच्या फुलांनी विष्णूंची पूजा केली जाते. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतच्या काळाला चातुर्मास असं देखील म्हणतात. हरिप्रबोधिनी एकादशीपासून चातुर्मास व्रताची समाप्ती होते. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या 2 एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. तर प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान विष्णू हे 5 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते. शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह हा प्रबोधिनीच्या रात्री होतो. तुळशी मातेच्या विवाहानंतर लग्न कार्याला सुरुवात होते. ही एकादशी कार्तिक महिन्यात येते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे असे धार्मिक महत्त्व आहे, कारण हा संपूर्ण महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात ते आता ऐकूया. एकादशीच्या दिवशी दान करणे हे श्रेष्ठ मानले जाते. शक्य असल्यास एकादशीच्या दिवशी गंगा स्नान करावे. लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी केशर, केळी किंवा हळद दान करावी. एकादशीचे व्रत केल्यास धन, मान सन्मान आणि संतती सुखाबरोबरच अपेक्षित फल प्राप्त होतं असा विश्वास आहे. तसेच एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे देखील सांगितले जाते. तर मंडळी, हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे. तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते असे म्हटले जाते. या दिवशी तुळशी आणि भगवान विष्णू यांचे शालिग्राम रूप यांचा विवाह लावला जातो. धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील ताणतणाव, संघर्ष आणि समस्या दूर होतात. तसेच घरात सुख समृद्धीत वाढ होते. त्यामुळे यंदा तुळशीचे लग्न कधी आहे व पूजेचा मुहूर्त आणि विधी याबद्दल सर्व काही माहिती जाणून घेऊया. पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी ही 2 नोव्हेंबर 2025ला सकाळी 7:31 सुरू होणार आहे. तर 3 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 5:07 असणार आहे. त्यामुळे तिथीनुसार तुळशी विवाह सोहळा हा रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी असणार आहे. तर तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त काय आहे
हे ऐकूया. या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:59 पहाटेच 5:49 असेल. तर अमृतकाळ हा सकाळी 9:29 11 वाजेपर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 दुपारी 12:45 असणार आहे. तर गोधुली मुहूर्त हा संध्याकाळी 6:04 संध्याकाळीच 6:30 आहे. तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुळशीचे लग्न लावू शकता. तर तुळशीच्या लग्नाचा विधी कसा करावा याबद्दल आता माहिती पाहूया. तुमच्या दारापुढे तुळशी वृंदावन असेल किंवा कुंडीमध्ये तुळस लावली असेल तर तिला छानपैकी रंगवून सुशोभित करा आणि तुळशी वृंदावनापुढे किंवा कुंडीसमोर सुंदर अशी रांगोळी काढा. त्यानंतर तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करा. सर्वात आधी तुळशीपुढे सुपारी ठेवून गणपतीची पूजा करावी. गणपतीला हळद कुंकू अक्षता वाहून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर तुळशीला हळद कुंकू वाहून तुळशीमध्ये चिंचा, आवळे आणि ऊस ठेवावा. तुळशीपुढे विड्याचे पान व सुपारी ठेवावी. त्यानंतर एक पाट घेऊन त्या पाटाला अक्षता आणि फुलांनी सजवून घ्यावे व त्या पाटाच्या मधोमध कृष्णाची छोटी मूर्ती ठेवावी. आता तुळशी आणि त्या पाटावर ठेवलेल्या कृष्णाच्या मूर्तीच्या मध्ये अंतरपाट धरावा आणि त्यानंतर मंगलाष्टके म्हणून सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून तुळशीचा विवाह लावावा. आणि हे सर्व झाल्यानंतर पाटावर ठेवलेल्या श्रीकृष्णाला व तुळशीला फुलांचा हार अर्पण करावा. आता तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर तुळशीची व श्रीकृष्णाची आरती करावी आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घरातील सर्वांना प्रसाद द्यावा. मंडळी, हिंदू धर्मानुसार तुळशी पूजनाला विशेष असे महत्त्व आहे. तर शास्त्रानुसार तुळशीची पूजा केली आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावला तर घरात सुखशांती टिकून राहते. तसेच घरातील आर्थिक स्थिती देखील चांगली राहते. यामुळे या दिवशी संध्याकाळी तुळशीचे लग्न आणि पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळशीला 16 शृंगार चढवून तिच्याभोवती 7 परिक्रमा कराव्यात. असे केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात असे देखील सांगितले जाते. तर मंडळी, अशी आहे आपल्या प्रबोधिनी एकादशी आणि तुळशी विवाहाची कथा आणि पूजाविधी. या दिवशी जर आपण श्रद्धेने उपवास करून देवाची पूजा केली आणि तुळशी मातेचा विवाह केला तर घरात सुखशांती आणि समृद्धी नक्की नांदते असा आपल्या धर्मशास्त्रात विश्वास आहे. तुम्हीही या शुभ दिवशी तुळशी पूजन आणि प्रबोधिनी एकादशीचा सोहळा भक्तिभावाने साजरा करा आणि भगवान विष्णू व तुळशी मातेचे आशीर्वाद सदैव सर्वांवर राहोत अशी मनापासून प्रार्थना. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.